हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत की अंडा घोटाळ्याची रेसिपी कशी बनवायची. चला तर मग बघूया ही अंडा घोटाळ्याची रेसिपी मी कशी बनवलेली आहे. याच्यासाठी मी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. 4 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घातलेल्या आहेत. 2 मोठी लाल टोमॅटो तीही बारीक कापून घेतलेली आहेत आणि 4 अंडी उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. आता एक पॅन मी गरम करत ठेवत आहे. गरम करून झाला की त्याच्यामध्ये मी थोडंसं बटर घालून घेणार आहे आणि थोडंसं तेलही घालून घेणार आहे. तेल आणि बटर गरम झालं की याच्यामध्ये मी लसूण घालून थोडासा फ्राय करून घेणार आहे. लसूण फ्राय करून झाला की मग त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे आणि तोही चांगला परतून घेणार आहे. कांदा चांगला बटरमध्ये परतून घ्यायचा आहे. लगेचच टोमॅटो घालायची घाई करायची नाही. कांदा चांगला पिंकिश कलरचा होईपर्यंत आपण छानपैकी त्याला फ्राय करून घेणार आहोत. कांदा छान फ्राय करून झाला की मग आपण त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो तोही घालून छान फ्राय करून घेणार आहोत. टोमॅटो लवकर शिजावा याच्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठही घालून घेणार आहे. म्हणजे मिठामुळे टोमॅटोला पाणी सुटेल आणि टोमॅटो लवकर शिजेल आणि त्याच्यासाठीच लवकर शिजावा म्हणून त्याच्यावर मी झाकणही ठेवलेलं आहे. म्हणजे वाफेवर टोमॅटो लवकर शिजेल. टोमॅटो छान शिजला की मग त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट आणि बाकीचे मसाले ॲड करून घेणार आहे. म्हणजे ते कसे करायचे असे डायरेक्ट नाही करायचे. टोमॅटो चांगला शिजला की त्याला असं बाजूला राऊंड करून घ्यायचं जसं पावभाजीला आपण करतो तसं. आणि मग मध्ये बटर आणि थोडंसं तेल घालायचं किंवा फक्त बटरच घातलं तरी चालेल. म्हणजे त्या तेलामध्ये आणि बटरमध्ये मसाला घातल्यामुळे काय होतं की मसाला तेलामध्ये छान परतला जातो आणि त्या मसाल्याचा रंग खूप छान येतो. आता मी इथे हिंग, हळद, गरम मसाला, लाल मसाला आणि घरगुती मसाला हे घालून चांगलं तेलात परतून मग टोमॅटो कांद्यासोबत छान परतून घेतलेलं आहे. इथे आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणीही घालणार आहोत. म्हणजे मसालाही छान शिजेल आणि त्याची छान ग्रेव्ही तयार होईल. मग हे चांगलं शिजण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण उपडं घालणार आहोत आणि आपल्याकडे पावभाजीचा स्मॅशर असतो त्याने चांगलं स्मॅश करून घेणार आहोत. चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि चांगलं स्मॅश करून घ्यायचं. बघा तर मी हे कसं करते. टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही छान शिजली की त्याला वरती तेल सुटतं. या स्टेजला आल्यानंतर आपण जी अंडी उकडली होती ती खिसणीच्या साहाय्याने चांगले खिसून या ग्रेव्हीमध्ये घालून चांगले मिक्स करून घेणार आहोत.
या ग्रेव्हीला चव आपल्याला आपण जे बटर घातलेलं आहे त्याच्यामुळेच येते. त्याच्यामुळे या रेसिपीमध्ये बटर घालायला विसरायचं नाही. बटर घातल्यामुळे या अंडा घोटाळ्याची रेसिपीची चव खूपच वाढते. ही रेसिपी शिजली की त्याच्यावरचं मेन पार्ट म्हणजे ह्या रेसिपीवर आपण हाफ फ्राय एग घालणार आहोत. पण मला हाफ फ्राय एग आवडत नाही म्हणून मी हाफ फ्राय एगला थोडंसं जास्त शिजवणार आहे. त्याच्यामुळे त्यातला जो एग योक आहे तो थोडासा शिजेल, कच्चा राहणार नाही. मला कच्चा फ्लेवर नाही आवडत म्हणून मी थोडंसं शिजवत आहे. पण जर तुम्हाला एग योकचा फ्लेवर कच्चा आवडत असेल तर तुम्ही फक्त हाफ फ्राय करा, त्याला पूर्ण शिजवू नका. आणि मग हे हाफ फ्राय झालं की आपण हे हाफ फ्राय जे आपण अंडा घोटाळ्याचं बनवलेलं आहे त्याच्यावर घालून सर्व करणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक यू सो मच.